नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण प्लांटच्या फ्लावर ह्या पार्ट्सची माहिती घेणार आहोत. यापूर्वी आपण रूटची माहिती घेतली, स्टेमची माहिती घेतली आणि लीव्सची माहिती घेतली. फ्लावर हा जो भाग आहे अतिशय महत्त्वाचा असा भाग आहे प्लांटचा आणि त्याचाही आपण आज अभ्यास करणार आहोत. आणि इथं एक आपल्याला फ्लावरचे काही फ्लावरचे पार्ट्स दाखवलेले आहेत. फ्लावर्स मे हॅव अ लॉंग ऑर अ शॉर्ट स्टॉक कॉल्ड द पेडिकल. तर पेडिसेल इथं जे आहे हे दाखवलेलं आहे या ठिकाणी आपल्याला. वन एंड ऑफ द पेडिसेल इज अटॅच टू द स्टेम आणि ही स्टेमला अटॅच असते. अदर एंड ऑफ द पेडिसेल इज एक्सपांडेड अँड सॉलेन आणि ती एक्सपांड होते आणि सॉलेन असते. इट इज कॉल्ड द receptacle. Petals and other parts of the flowers are supported on the receptacle. Calyx, corolla, androecium, gynoecium are different parts of flowers. आता या ठिकाणी आपल्याला इथं एक फ्लावर दाखवलेला आहे. त्याच्यामध्ये काय काय दाखवलं बघा. इथं पहिल्यांदा हे ग्रीन कलरचं आहे ते पेडिसेल आणि वरचा भाग इथं याचा ते कॅलिॲक्सचा भाग आहे. आता इथं दाखवतो आणि त्याच्यानंतर हे पेटल्स दाखवलेले आहेत बाजूला बघा. इथं हे पेटल्सचे पार्ट्स आहेत. हे अँथर आहे इथं. त्याच्यानंतर वर आहे तो स्टिग्मा. तर अशा पद्धतीनं आणि त्याच्यामध्ये महत्त्वाचं काय तर याच्यामध्ये 4 पार्ट्स कॅलिॲक्स, करोला, अँड्रोशियम आणि गायनोशियम. आणि त्याच्यामध्ये परत हे अँड्रोशियम गायनोशियममध्ये किंवा करोलामध्ये वेगवेगळे असे आपल्याला त्याचे काही पार्ट्स दिसून येतात. त्याचा अभ्यास आपण आज करणारच आहोत. तर पहिल्यांदा बघू आपण कॅलिॲक्स. इन द बर्ड कंडिशन द पेटल्स आर कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स कॉल्ड सेपल्स विच आर ग्रीन इन कलर. दे फॉर्म द कॅलिॲक्स. आताच आपण म्हणलं होतं कॅलिॲक्स कशाला म्हणायचं तर जे ग्रीन इन कलर आहेत या ठिकाणी हे ग्रीन इन कलर्स आणि पेटल्स आर काय होतात इथं कवर्ड बाय लीफ लाईक पार्ट्स आणि त्याला आपण म्हणतो सेपल्स असं म्हणतो. आणि तेच म्हणजे हे कॅलिॲक्सचा भाग ते सेपल्सचा मिळून एक कॅलिॲक्सचा भाग तयार होतो. त्यानंतर आहे करोला. दिस इज मेड अप ऑफ अ कलरफुल पार्ट्स कॉल्ड पेटल्स. ऑब्झर्व द शेप, कलर अँड स्मेल ऑफ द करोला ऑफ व्हेरियस फ्लावर्स लाईक द रोज, क्रॅन्सॅथियम, हिबिस्कस, मोगरा, कन्हेर, टागर एक्सेट्रा. याचे जे कलरफुल पार्ट्स आहेत ते ऑब्झर्व करायला सांगितलं तुम्हाला. ते ऑब्झर्व करा आणि पहा काय दिसतं आपल्याला. तर या ठिकाणी जर बघितलात तुम्ही तर हा जो भाग आहे हा इथं हे पेटल्स आपल्याला दाखवले आहेत. याच्यामध्ये बघा इथं करोला हे जॉईंट आपल्याला इथं त्या ठिकाणी दिसतात आणि इथं वेगवेगळं इथं पेटल्स आपल्याला दाखवलेलं आहे. तर हा आहे करोलाचा भाग. त्याच्यानंतर आहे अँड्रोशियम. दिस इज द मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन्स. ईच स्टेमन इज मेड अप ऑफ अँथर अँड फिलामेंट. आणि हा जो भाग आहे अँड्रोशियम हा मेल पार्ट ऑफ द रिप्रोडक्टिव्ह सिस्टीम त्याचे फ्लावरची जी आहे तो आहे. आणि याच्यामध्ये काय आहे हा कशापासून बनलेला आहे अँथर आणि या ठिकाणी जर बघितलात तुम्ही हा इथं अँथर दाखवलेला आहे आणि इथं फिलामेंट. आणि हा जो आहे अँड्रोशियम हा जो मेल पार्ट आहे त्याचे हे अँथर्स इथं आपल्याला दिसून येतात आणि त्याचा तो मेल पार्ट आहे. त्याच्यानंतर आहे गायनोशियम. दिस इज द फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट ऑफ द फ्लावर. आणि गायनोशियम हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. आणि याच्यामध्ये दिस इज मेड ऑफ कार्पेल्स. पण ते त्याला कार्पेल्स असं म्हटलेलं आहे. कार्पेल कन्सिस्ट ऑफ स्टिग्मा, स्टाईल अँड ओव्हरी. आणि या कार्पेलवर आपल्याला काय काय दिसून येते हा इथं वर जर बघितलात स्टिग्मा, त्याच्यानंतर हे स्टाईल त्याचा जो भाग आहे तो आणि ही ओव्हरी. आलं का लक्षात. तर
तर परत एकदा दाखवतो मी तुम्हाला. हे 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 स्टिग्मा. त्याच्यानंतर ही जे आता इथं आपल्याला ही वरून खालपर्यंत हे जे पाईप दिसल्यासारखं किंवा एक नळी दिसल्यासारखा भाग दिसतो तो आहे स्टाईल, आणि ही जी आहे ती होरी आहे. या 3 भागामुळे एक कार्पेल तयार होतो. हे कशामध्ये? गायनोशियम, आणि गायनोशियम हे फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. त्याचप्रमाणे आपल्याला इथं अँड्रोशियम काय? मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स ऑफ द फ्लावर आहे. इट कन्सिस्ट ऑफ स्टेमन्स. त्याला काय म्हटलेलं आहे? स्टेमन असं म्हटलेलं आहे. आणि तो स्टेमनचा जो आहे हा कशानं बनतो? अँथर आणि फिलामेंटनं बनतो. हे जर बघितलं इथं वर डोक्यावर इथं अँथर, आणि त्याचे जे खालचे भाग आहे ते फिलामेंट आहे तिथं. अशा पद्धतीनं म्हणजे फ्लावरचे 4 पार्ट आपण बघितले. कुठले कुठले? कॅलिॲक्स हा ग्रीन पार्ट आहे, तो कलरफुल पार्ट आहे, तो कलोला. त्याच्यानंतर अँड्रोशियम आणि गायनोशियम असे त्याचे पार्ट्स पडतात. त्याच्यानंतर अँड्रोशियममध्ये स्टेमन असतो, हा मेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे, आणि त्याच्यामध्ये स्टेमनमध्ये काय? अँथर आणि फिलामेंट असते. गायनोशियम हा फिमेल रिप्रोडक्टिव्ह पार्ट आहे. त्या ईच कार्पेलपासून ते गायनोशियम बनते. आणि कार्पेलचे परत 3 पार्ट आहेत. कार्पेलचे 3 पार्ट कोणते? स्टिग्मा, स्टाईल आणि ओव्हरी. आता इथं आपल्याला काय सांगितलं? टेक अ व्हर्टिकल सेक्शन ऑफ अ हिबिस्कस फ्लावर विथ द हेल्प ऑफ अ शार्प ब्लेड. हिबिस्कस फ्लावरचं एक व्हर्टिकल जर सेक्शन तुम्ही घेतलं, बाय कटिंग द फ्लावर व्हर्टिकली फ्रॉम स्टिग्मा टू पेडिसेल, both sections of the flowers will be seen to have the same structure. After maturity, anther burst and the pollen grains which are released fall on the stigma. This process is called pollination. आता पॉलिनेशन ही प्रोसेस आपल्याला सांगितलेली आहे. काय होते? आफ्टर मॅच्युरिटी हे जे अँथर्स आहेत हे अँथर्स बस्ट होतात, आणि बस्ट होऊन ते कुठे पडतात? स्टिग्मावर पडतात. आणि हा स्टिग्मा हा स्टिकी भाग असतो, त्यावर ते चिटकतात, आणि तिथून मग ते स्टाईलच्या इथं जी नळी दाखवलेली आहे या नळीद्वारे ओव्हरीपर्यंत येतात, आणि मग ही पॉलिनेशनची प्रक्रिया चालू होते. म्हणून आफ्टर मॅच्युरिटी अँथर बस्ट अँड द पॉलिन गेन्स which are released from the stigma. This process is called pollination. Due to pollination, ovules or eggs which are in the ovary get fertilized. आणि मग त्याचं फर्टिलायझेशन होते. फर्टिलाइज्ड ओव्ह्यूल्स फ्रॉम द सीड अँड द ओव्हरी डेव्हलप्स इन टू अ फ्रूट. आणि मग त्याचं फर्टिलायझेशन झालं की ते फ्रूटमध्ये डेव्हलप होते. म्हणून या अँड्रोशियम आणि गायनोशियमला काय म्हटलेलं आहे? रिप्रोडक्टिव्ह पार्ट्स असं म्हटलेलं आहे फ्लावरचे. आणि फ्लावर हा रिप्रोडक्शनसाठी महत्त्वाचा असा पार्ट आहे प्लांटचा. आता या ठिकाणी तुम्हाला एक टेबल दिलेला आहे. नेम ऑफ द फ्लावर, एखादं फ्लावर घ्या, त्याचं नाव लिहा, नंबर ऑफ सेपल्स किती आहेत ते मोजून लिहा. त्याच्यानंतर सेपल्स फ्री आहेत का युनायटेड आहेत? सेपल्स फ्री असतात किंवा कधी कधी युनायटेड असतात. नंबर ऑफ पेटल्स किती आहेत बघा, त्याच्यामधले मोजा. पेटल्स फ्री आहेत का युनायटेड बघा. फॉर्म ऑफ अँड्रोशियम अँड गायनोशियम, आणि अँड्रोशियम आणि गायनोशियमचं फॉर्म कसं आहे, अशा पद्धतीनं तुम्ही हे एक एक भाग मोजू शकता त्याच्यामधला. ही ॲक्टिव्हिटी तुम्हाला करायची आहे. आणि त्याच्यानंतरचा भाग आहे महत्त्वाचा, हाही भाग आहे फ्रूट. वी ईट मेनी डिफरंट टाईप्स ऑफ फ्रूट्स. आपण अनेक प्रकारचे फ्रूट्स खातो. या ठिकाणी इथं आपल्याला काही फ्रूट्स इथं दाखवलेले आहेत. आपल्या ओळखीचे काही दिसतात का बघा. इथं मँगो दिसतो आपल्याला, इथं हा जो फणस आहे, अशा पद्धतीचे आपल्याला काही काही इथं फ्रूट्स दिसून येतात. ईच टाईप ऑफ फ्रूट हॅज इट्स ओन कॅरेक्टरिस्टिक्स. त्याचं प्रत्येकाचं एक वेगळं असं कॅरेक्टरिस्टिक्स आहे. देअर आर व्हेरिएशन्स इन देअर शेप, कलर, टेस्ट. त्याच्या शेपमध्ये, कलरमध्ये, टेस्टमध्ये आपल्याला व्हेरिएशन दिसते. मँगो कंटेन्स ओनली 1 सीड, वेअर ॲज जॅकफ्रूट कंटेन्स ऑफ मेनी स्मॉल फ्रूटलेट्स ईच विथ इट्स ओन सीड. आणि जॅकफ्रूट जो आहे तो वेगवेगळे छोटे 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 असे सीड आपल्याला दिसून येतात. मँगोमध्ये एकच सीड आपल्याला दिसते. ऑब्झर्व द फ्रूट्स ऑफ बेर, झिझिफस, मँगो, चिकू, ॲपल एक्सेट्रा. व्हॉट डू यू ऑब्झर्व? त्याच्यामध्ये व्हरायटी दिसून येते आपल्याला. ईच फ्रूट हॅज अ डिफरंट स्किन ऑर सेल. आणि प्रत्येक फ्रूटची जी स्किन आहे ती डिफरंट आपल्याला दिसून येते. फ्लेशी पार्ट अँड सीड. इन केस ऑफ फ्रूट्स लाईक कॅश्यू, इट्स सीड इज आउटसाइड द फ्रूट.
पॅसिव्हमध्ये ते सीड जे आहे ते आउटसाइड द फ्रूट आपल्याला दिसून येते. सो द सीड्स ऑफ पी, व्हीट, राईस, जवार, ग्राउंडनट इन वॉटर फॉर 3 to 4 hours. आणि जे पी असेल, व्हीट असेल, राईस असेल, जवार असेल, ग्राउंड आहे, याचे काय करा, त्याचे सीड्स घ्या आणि पाण्यामध्ये 3 ते 4 तास त्यांना ठेवा. प्रेस द सीड्स विथ युअर फिंगर्स अँड ऑब्झर्व देम. आणि मग त्यांना पाण्यात 3-4 तास ठेवल्यानंतर प्रेस केल्यानंतर काय लागेल आपल्याला, ते थोडेसे मऊ लागतील, दबल्यासारखे लागतील. विच सीड्स गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स. आणि मग ते मऊ झाल्यामुळं त्याला जर आपण असं थोडंसं दाबलं तर त्याचे 2 इक्वल पार्ट्स कुठल्या सीड्सचे होतात. आपण मागे बघितलं होतं, मागच्या आता पिरियडमध्ये डायकॉटिलिडॉन्स आणि मोनोकॉटिलिडॉन्स हा भाग आला आहे, मागच्या चॅप्टरमध्ये सुद्धा आलेला आहे. ज्याचे 2 भाग होतात सरळ सीड्सचे त्याला आपण डायकॉटिलिडॉन्स म्हणतो, ज्याचे 2 भाग होत नाहीत त्यांना मोनोकॉटिलिडॉन्स म्हणतो. सीड्स विच गेट डिवायडेड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड डायकॉटिलिडॉन्स. सीड्स विच डू नॉट डिवाइड इंटू 2 इक्वल पार्ट्स आर कॉल्ड मोनोकॉटिलिडॉन्स. तर अशा पद्धतीने हे प्रकरण आपलं संपलेलं आहे. त्याच्याखाली एक्झरसाईज आहे, ती एक्झरसाईज तुम्हाला तुमच्या वहीमध्ये, होमवर्कच्या वहीमध्ये सोडवायची आहे, प्रश्न उत्तरं लिहून काढायचे आहेत आणि अशा पद्धतीने अभ्यास करायचा आहे. हे प्रकरण आपलं इथंच संपलेलं आहे. ओके, थँक्यू.